शिक्षकाकडून 2000ची लाच घेताना अलिबाग येथे कनिष्ठ लिपिक अटकेत। एका शिक्षकाचे मंजूर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 1500 आणि थकीत वेतन बिलास मंजुरी देण्यासाठी 500 अशी 2000 रुपये लाच स्वीकारताना वेतन आणि भविष्य निर्वाह पथकाच्या कनिष्ठ लिपिकाला अँटी करप्शन पथकाने अटक केली आहे। वारसंग फाटा खोपोली येथे राहणारा संदीप शामराव गोळे यांची मूळ नेमणूक पेण तालुक्यातील वाकरूळ शाळेवर करण्यात आली आहे। मात्र तात्पुरती नेमणूक त्याची वेतन आणि भविष्य निर्वाह पथक अलिबाग कार्यालयात करण्यात आली आहे। सोमवारी सदर तक्रारदार शिक्षकाकडे वैद्यकीय बिल अदा केल्याच्या रकमेसाठी 1500 आणि थकीत वेतन बिलास मंजुरी देण्यासाठी 500 असे 2000 रुपयाच्या लाचेची मागणी संदीप गोळे यांनी केली होती। याची तक्रार तक्रारदाराने ठाणे अँटी करप्शन विभागाकडे केली होती। पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या पथकाने सापळा लाच मागणाऱ्या संदीप गोळे याच्या भोवती रचला। त्यात तो अलगद सापडला। पोलिसांनी त्याला 2000ची लाच घेताना बेड्या ठोकल्या। पुढील कारवाई चालू आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।